सर काय सांगा की आज तुम्ही सर आज तुम्ही राज ठाकरेंची भेट घेतली आहे. खऱ्या अर्थानं तुमचा सिनेमा सुद्धा येतोय अभिजित पांचांसोबत, त्याचा आनंद वेगळा असेल, त्याच्यामध्ये गप्पा चालल्या राज ठाकरेंची. काय म्हणाल राज ठाकरे? सर सेंटर फ्लिप माझ्यावर फिल्म येते अब तक 112. तर राजसाहेब कलाप्रेमी आहेत. आम्ही त्यांची भेट घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले, पिक्चरबद्दल डिस्कस केलं त्यांच्याशी. अभिजित पानसे माझे जुने मित्र आहेत, तेही बरोबर आहेत माझ्या. आणि सुनील पंचारिया जे की सेराचे प्रोडक्शन हाऊसचे ओनर आहेत तेही होते, ते आहेत. म्हणजे आता राजसाहेबांवर डिस्कस केलं तेवढंच. पण खऱ्या अर्थानं अभिजित पांचांसोबत तुमचं असोसिएशन फार जुनं सुद्धा आहे. हो, जुनं. हे असोसिएशन बद्दल काय सांगाल, या मैत्रीबद्दल काय सांगाल? अभिजित पानसेने मराठीमध्ये माझ्यावर एक फिल्म काढली होती रेगे म्हणून, तर त्याच्यात ते माझं नावच वापरलं होतं. आता ही जी फिल्म आहे त्याच्यात अब तक 112, तर त्याच्यात काही इन्सिडेंट माझ्या लाईफचे आहेत. बघू पुढे कसं कॅरी करतात अभिजित. पण राज ठाकरेंनी गोष्ट ऐकली असेल, ते तुमच्याकडे काय काय इनपुट सुद्धा दिले असतील त्यांनी, काय सांगितलं? ऑफकोर्स दिले. सर तुम्ही मध्ये काही तुमचा रोल असणार आहे का? स्पेशल गेस्ट काही अपीअरन्स असणार आहे का? अजून तसं काय डिसाईड झालं. तुम्हाला आवडेल का करायला? तुमची जी इमेज होती ती आणखीन वेगळ्या पद्धतीनं जे लोकांनी पाहिलेलं नाहीये ते तुमचं रूप लोकांना पाहायला मिळणार आहे का? त्याबद्दल राज ठाकरेंनी काय सांगितलं? राजसाहेबांनी सांगितलं की अनटोल्ड स्टोरी जी आहे, जी लोकांना माहीत नाही, ती पुढे आणा. अभिदा आज मनसाध्यक्षांची भेट झाली आणि नेहमी तुमच्या कामासाठी ते कौतुक करतातच. भव्य दिव्य काम करायचंच आहे आणि आता अजून भव्य दिव्य सिनेमा आहे, काय सांगायला? नाही, खूप आनंदाचा क्षण आहे की नुकतीच आम्ही अब तक 112 ही फिल्म अनाऊन्स केली होती. माझ्याबरोबर के सेराचे सतीश पंचारिया आहेत, जे निर्माते आहेत आमचे, आणि विक्रांत आनंद आहेत डायरेक्टर के सेराचे. आणि या माणसांना सगळेच ओळखतात. प्रदीप शर्मा नाव गेले 35 ते 40 वर्ष मुंबई महाराष्ट्राला जगाला माहिती आहे. इन्स्पेक्टर दर्जाचा माणूस, ज्याचं टाईम मॅगझिनमध्ये फ्रंट पेज फोटो आला. मुंबई स्वच्छ करण्यात ज्या काही एन्काउंटर स्पेशलिस्टचा हात आहे त्यापैकी एक प्रमुख महत्त्वाचं नाव. केवळ या विषयावर अनेक चित्रपट येऊन गेले, पण एक एन्काउंटर स्पेशलिस्ट, एक पोलीस अधिकारीला काय त्याचं आयुष्य असतं किंवा त्यांना काय करावं लागतं किंवा भोगावं लागतं, म्हणजे त्याची एक ह्युमन बाजू नाही आली आत्तापर्यंत. आली ती ग्लॅमरस बाजू आली त्यांच्या इन्सिडेंट्सवर. ती काही त्यांची बायोपिक नाही आहे. पण या विषयावर जेव्हा चित्रपट करायचं ठरलं, गेले वर्षभर आम्ही आमच्या सव्वा वर्ष जवळजवळ झालं की आम्ही